रणधुंजार मंडळ आणि रणधुंजार गोविंदा पथक याचा फायनल आपण पोहोचलेलो आहोत. आपल्याला झालं लेट. आणि म्हणून त्यांनी टेंबी नाक्याला दहीहंडी उत्सव सुरू केला. मंगल मूर्ती बोला, बजरंग बली की. येते 8 थर, कडक अशा 8 थर लावले. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. तर मित्रांनो, तर 8 थर लावले. आता 9 थराची ते प्रॅक्टिस करतात. 9 थर लावले. मित्रांनो, सूरज मुंडे ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा नव्यानं स्वागत आहे. सो आजचा आपला ब्लॉग असणार आहे आणि आज आहे गोकुलाष्टमी आहे आणि आपण आज चाललो आहोत रणधुंजार मित्रमंडळ जोगेश्वरी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ती लोक सर्व त्यांचा ग्रुप पूर्ण दहीहंडी पूर्ण उत्साहात साजरी करणार आहेत. तर त्यांनी पण आपल्याला बोलवलं आहे. सो आपण गेल्या वर्षी आपण गेलेलो. सो यावर्षी पण आपण जाणार आहोत आणि पूर्ण त्यांच्यासोबत फिरणार आहोत आणि पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्हाला दहीहंडी कुठे कुठे आहे, काय काय आहे, सर्व तुम्हाला बघायला भेटेल आणि बरेच लोक आपल्याला भेटतील नवीन. आणि असं समजा की तुम्ही पण आपल्यासोबत आहात, ब्लॉगमध्ये एन्जॉय करताय. तर लेट्स गो पब्लिक, जाऊया तिकडे आणि तुम्हाला दाखवतो आहे. जोगेश्वरी ईस्टला आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत आहे ते आपले सूरज बाय, आपला निमेश बाय, जयकांत बाय आणि आज आपण बरंच काही एक्सप्लोअर करणार आहोत. तर आमच्यासोबत ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. मित्रांनो, इकडचं रणधुंजार मित्रमंडळ मध्ये आपण आल्यावरती मंदिर असं सुंदर असं आहे. त्यांची ट्रॉफी वगैरे पण आहे. गणपती बाप्पा, साईबाबा आणि हनुमानाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. खूप छान. खूप सुंदर असं मंदिर सजवलंय पूर्ण. फायनल आपण पोहोचलेलो आहोत. आपल्याला झालं लेट. सो सर्वजण हंडी इकडे फोडतायत. 1 2 3 4 5 6 7 8 तर लावतील बहुतेक. तू काढ ना. मानाची हंडी या ठिकाणी फोडलेली आहे 5 थरांनी. सर्व मित्रमंडळ आपले इकडे आहे. नमस्कार, माझं नाव विजय राऊत. मी रणधुंजार मंडळ आणि रणधुंजार गोविंदा पथक याचा सभासद आणि मॅनेजमेंट टीममध्ये काम करत आहे. आपलं हे मंडळ स्थापन गोविंदा पथक हे आपलं गेले 24 वर्षाचं जुनं गोविंदा पथक आहे. आपण 2012 साली 8 थर लावले होते. त्यानंतर आपण 7-7 थराच्या दांड्या लावत आज आपण 2025मध्ये 8 थर लावण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहोत आणि आपल्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ते पूर्ण होईल अशी पूर्णपणे मी खात्री बाळगतो. आणि तसंच आपलं एक रणधुंजार महिला गोविंदा पथकसुद्धा आहे. ते गेलं सलग 3 वर्ष 6 थर लावत आहे आणि ते देखील आपलं गेले 12-13 वर्ष जुनं गोविंदा पथक आहे. आणि जोगेश्वरीतलं सर्वात पहिलं महिला गोविंदा पथक हे रणधुंजार गोविंदा पथक आहे. ओके. आणि आत्ताचं कितवं वर्ष आहे? आता आपलं रणधुंजार गोविंदा पथकाचं हे 24वं वर्ष आहे चालू आणि मुलींचं कदाचित 13वं किंवा 14वं वर्ष चालू आहे. ओके. तर आता आपण त्यांच्यासोबत जॉईन होऊन आपण आता जाणार आहोत. तर इकडनं सर्वजण निघाले तर आपण पण इकडनं निघूया.
तर आपल्यासोबत आहे निमेश भाई. निमेश आपल्याला थोडी नंतर माहिती सांगेल. नंतर आपल्यासोबत जय जवान जय जवान सक्सेस झाली की काय बोलतोय. पहिली ट्राय सक्सेस झाली की भाई म्हणजे बाईक काय. चला आता आपण निघालो. आता वाजले किती. आता वाजले 10 वाजले. आम्ही निघालो. तर आम्हाला यांनी व्हाईट टी शर्ट दिले. काय माहिती नाही तिघांना. आपण ब्लॉगर आहे म्हणून काय माहिती व्हाईट टी शर्ट दिलेत. भाई स्पेशल छापलाय मागे ना सूरज मुंडे ब्लॉगर. काय नाही पकवते पूर्ण. सर्व गोविंदा पथक सर्व निघाले. तुम्हाला प्रत्येक रस्त्यावरती दिसतीलच. तर आपल्याजवळ जयकांनी पण आणि इमेज भाई पण आहे. तर चलो लेट्स गो. भरपूर पाऊस आहे. गणपती बाप्पा मोरया. आम्ही आता निघालो इकडनं. तर बघायला भेटेल आज पूर्ण ट्रॅफिक असणार सर्व ठिकाणी आणि खूप पाऊस पण आहे. तर निघाले आता आपण. नाश्ता करतो. सो आवडलं खाली पण जात नाही. नाश्ता आता भेटला. समोसा मस्तपैकी. तर मित्रांनो मस्तपैकी नाश्ता वगैरे केला. आता इकडे आम्ही पहिले इकडे लावतील थर. किती थर लावणार बाई बघू. आता बघू म्हणजे तुम्ही काय ठरवलं नाही. तर बोलतो बघूया म्हणजे आता बघूया किती लावतील ते लावतील. तर मित्रांनो विक्रोलीमधील मानाची हंडी. जोरदार स्वागत करायचं आहे. सन्माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री भाजप अध्यक्ष मुंबई सन्माननीय आशिषजी शेलार साहेबांचं. जरा जोरदार बोला गणपती बाप्पा. बोल 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 भजन भली की. पहिला कविता बघा. थोडंसं साईडला व्हायचंय. पुढे जा. रणधुंजाने अतिशय जोरदार प्रत्यक्षिक दाखवलंय. जरा जोरदार या श्रेष्ठीकरता बोल 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 भजन भली की. मित्रांनो लेडीज लोकांनी मस्तपैकी कडक असे 7 पण लावतात. या पोरं किती लावतात. पोराचे पण लावतात. 2025 जरा जोरदार बोला गणपती बाप्पा. 7 थराची सलामी रणधुंजाने अतिशय जोरदार प्रात्यक्षिक.
7वा थर लाग अशा प्रकारे किती थर लावले? 8 9 लावणार होते पण 8 थर लावले. त्यांनी कंट्रोल बसला. तर मित्रांनो 8 थर लावले. आता 9 थराची ते प्रॅक्टिस करतात. 9 थर लावतो ना 9 थर. पूर्ण लागलेले पण थोड्यासाठी लागलेले थोड्यासाठी शट. आपले कॅमेरे सगळीकडनं लागले. हिलाच चढवलं हो. आरामात आहे. माना चांडीला कसले चढले होते.
सुरुवात करायची आहे साहित्य. मित्रांनो पाऊस तर खूप आहे, मध्ये थांबतोय मध्ये येतोय. सो अशा प्रकारे रणझुंजार मित्रमंडळांसोबत आपण आलेलो आहोत. तर त्यांनी विक्रोली येथे 8 थर कडक अशा 8 थर लावले, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. सो आता आपण पुढे चाललो आहोत ठाण्या साईडला. सो लेट्स गो पब्लिक. चले पुढे जायचं ना. सर्वजण मंडळी खुश आहेत कारण का 8 थर त्यांनी लावलेत. सर्वजण खुश आहेत. पहिल्या ट्रायलमध्ये डायरेक्ट लावलेत. सो आता आपण इकडनं चाललो आहोत ठाण्याला. सो चलो पब्लिक लेट्स गो. आम्ही ठाण्यात आलेलो आहोत. नितीन कंपनीच्या इथे आहेत. लावूया आता थर. खूप मजा येणार. मित्रांनो आपण ठाण्यामध्ये आलेलो आहोत. तर निमेश भाई आता कुठे लावणार आहे ठाण्यामध्ये? आपण रवींद्र फाटक अंडीला आलो आहे. तर रवींद्र फाटक इथे आहे, वागळे इस्टेट पोलीस ठाणे. सो इकडे जवळच आहे 2 मिनिटाच्या अंतरावरती. सो कसं वाटलं? 8 थराची 4 एकेरी उतरवली आहे. हां आता सेकंड ट्राय मारणार. पण फर्स्ट ट्राय मारल्या. कसं वाटलं बाई? जिंकल्यात लाल झाले बाकी काय नाही. मजा आली. काही 12 वर्षाचा संघर्ष संपला आहे. 12 वर्षांनी आमची परत एकदा 8 थर लागले. ते पण 4 एकेरी खूप बरं वाटतं. नाही वाटलं. आता पण 8 थरा तुम्ही आता पण 8 ट्राय मारायची आहे आणि मग दुपारी जेवण आणि मग आपण आपल्या दुसरीकडे मार्ग. ओके बाय. चलो तुम्ही कंटिन्यू बघा आणि तुम्हाला आता दाखवतो नेक्स्ट 8 थर लावताना तुम्हाला बघायला भेटेल. चलो पब्लिक. भूक लागल्या. समोसा पाव आहे, वडापाव संपले, गरम गरम आहे. गोविंद रे गोपाल. एकनाथ गोहिर दशावतार. जंगलात राहून वाघाशी. दमला निमेश भाई दमला. रस्त्यामध्ये बसला. इकडे गोविंदाचं पदक लागतंय. इकडे बसलाय आणि इकडे असं स्टेज आहे मस्तपैकी. थोडीशी क्लिप भेटली. प्रसाद वगैरे आलेले त्याचं दशावतार उभी येणार आहे वाटतं. सो त्याची एक क्लिप भेटली. प्रमोशन करू नको. फुकटमध्ये प्रमोशन करायचे हाऊस लागले. अरे असू दे ना बाय. मराठी माणसं आहेत आपली. मराठी शान आहे बा. सध्या रणझुंजार हे आपल्याला सलामी देताना दिसत आहेत. पण तत्पूर्वी आपल्या भेटीला आलेले आहेत कुर्ला ते वेंगुर्ला चित्रपटाची टीम. दिग्दर्शक विजय कलमकर, अभिनेत्री वीणा जामकर आणि अभिनेत्री स्वानंदी ठिकेकर. ठाणेकर आपला हात दिसत नाहीये त्यांना. या येत्या 19 तारखेला सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट कुर्ला नाही रे. येस, कुर्ला टू वेंगुर्ला. कम ऑन. क्या बात है, क्या बात है. वीणाताई आणि स्वानंदी आलेले आहेत. समोर सलामी देताना आपल्याला महिलांचं पदक दिसते. क्या बात है. सुंदर अशी सलामी आणि सांभाळ.
विनंती करतो संतई प्लीज इफ यू गुड ऍड्रेस. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोला बजरंग बली की. क्या बात है, काय उत्साह है. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोला बजरंग बली की. क्या बात है, काय उत्साह आहे. आमची फिल्म येणार आहे कुर्ला टू वेंगुर्ला. नाव काय? कुर्ला टू बघायला येणार ना नक्की. 19 सप्टेंबरला नक्की या. हे असं एकदम सोजवळ आमंत्रण असेल तर कोण नाही येणार. मला असं वाटतं बहुतेक प्रत्येक शाखेत आपल्याला एक एक थिएटरचं बुकिंग घ्यावं लागणार आहे. त्यामुळे आता मी विनंती करतो वीणाताई इफ यू कुड प्लीज जरा जोरदार डान्स झाला पाहिजे वीणाताईंसाठी. नमस्कार ठाणेकर सगळ्यांना गोविंदाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्यापैकी बरेच जण आनंद आहे असं वाटतंय. नंतरचं मला माहित नाही, अनुभवी लोकांनी सांगावं. बरं ठाणेकर त्यांनी सांगितलं की त्या गोरेगावच्या आपला मुक्काम पोस्ट ऐकायला नाही आला. आपला मुक्काम पोस्ट अरे नाही. थर लावण्याचा प्रयत्न 1 2 3 4 5. हे आहे मुंबई उपनगराची ओळख कडक आर्थर साई प्रसाद गोविंदा पथक सांताक्रूज आणि पुढील आवाज महाराज. दहीहंडीच्या जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी इथे बोलवल्याबद्दल एकनाथ साहेब भोईर आणि यज्ञेश दादा भोईर या सर्व भोईर कुटुंबांचं खूप खूप मनापासून धन्यवाद की त्यांनी या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं आहे आणि थोडा वेळ का होईना पण ठाणेकरांबरोबर आज धमाल मस्ती करायची संधी दिलेली आहे. ठाणेकर जर एकदा जोरदार माझ्या बरोबर बोलायचं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जरा बाहेर ट्रॅकचा आणि माझाही व्हॉइस थोडा वाढेल मला प्लीज. बरं आपल्याला हाताची घडी तोंडावर बोट शांतता वगैरे नकोय. आपल्याला काय करायचंय? धिंगाणा. काय करायचंय? ये पा. सगळ्यांना गाणं माहितीये? जरा टाळ्या शिट्ट्या होऊन जाऊ दे. तुमच्यासाठी पेशल एवढं पाहिजे सोसल आता तरी पाहुणे जेवला काय अरे जरा नाचायला आले की नाही सगळे. जरा धमाल होऊन जाऊ दे मागे. ये पा. मागे सगळे जण जरा हात वर करून टाळ्या शिट्ट्या होऊन जाऊ दे. धन्यवाद डीजे. मी एकनाथ भोईर साहेबांना विनंती करेल आज या ठिकाणी
हा दहिकाला उत्सव धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाण्याची परंपरा ही 7 समुद्रापलीकडे नेली आणि तिच्या पश्चात जपण्याचं काम माननीय लाडके बहिणींचे लाडके भाऊ आपले सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी ही परंपरा राखली आणि ती सदैव चालू ठेवली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा उत्सव सुरू आहे. म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की 2 मिनिटं आपण गोविंदांना शुभेच्छा द्यावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी बोल बजरंग बोल बजरंग. हर 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 हर. भारत माता की भारत माता की जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम. सगळ्या गोविंदा पथकांचं मनापासून स्वागत. माझ्या गोविंदा लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊ पण आहेत. या सगळ्यांचं मनापासून मी ठाण्यामध्ये स्वागत करतो. ठाणे ही गोविंदाची पंढरी आहे आणि आणि म्हणून त्यांनी टेंबी नाक्याला दहीहंडी उत्सव सुरू केला. तो संपूर्ण ठाण्यात मोठा झाला, त्याची व्याप्ती वाढली आणि शेकडो गोविंदा उत्सव तयार झाले. हजारो गोविंदा, लाखो गोविंदा या ठिकाणी हंडी फोडतायत. यावर्षी नवीन गोविंदा इकडे झाला तुमचा नवीन उत्सव पण चांगला जोरात झालेला आहे आणि म्हणून एकनाथ भोईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. सर्व गोविंदा पथकांचं खूप खूप मनापासून स्वागत. सगळेजण अरे वा वा अभिनंदन अभिनंदन. आणि ही आपली गोविंदा पथक जे आहेत त्यांनी सुरक्षितपणे सगळ्यांनी काळजी घेऊन या गोविंदा उत्सवाला साजरं करायचं आहे. ही आपली जीवघेणी स्पर्धा नाही, ही आपली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचं काम आहे. आणि म्हणून हे ठाणे ही गोविंदाची पंढरी झाली आहे याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्याची प्रेरणा आनंद दिघे साहेबांनी दिलेली आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे. आणि म्हणूनच सर्व गोविंदांचं मनपूर्वक स्वागत. मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद साहेब. रणजुंदार नंतर अष्टविनायक.
जर तुम्हाला 8 थर पुन्हा लावायचे, थांब डीजे, जर तुम्हाला 8 थर पुन्हा लावायचे तर मी 15 ते 20 मिनिटानंतर तुम्हाला पुन्हा संधी देईन. सध्या तुमचा गोविंदा उतरवून घ्या. यापुढे आज बिथरले हात तरी अजून बळीराजा सेना मुंबई गोवा महामार्गाची दहीहंडी आहे. तो आता इकडे आम्ही ट्राय करणार आहोत. मंगलमूर्ती गोरेगाव 8 थराचा हा गोविंदा थांबाचा साऊंड जर थांबायचं. 8 तरी फार मानाचे थर ते लावतात आणि फार रिस्की असतंय म्हणून त्यांचं चित्त एकाग्र राहिलं पाहिजे. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र पुष्पगुच्छ तो आता इकडे ट्राय करतो. मुंबईचे पारितोषिक देऊ तुम्ही. थोडं थांबा. व्यक्तीला सगळ्यांना विनंती थोडा वेळ थांबा.
खूप छान. मित्रांनो इकडे लागले 1 2 3 4 5 नंतर आता 7 थराचा मनोरा आपल्या समोर. खूप छान. नक्कीच लावणार. खूप छान असा तुमचा प्रयत्न आहे. नक्कीच तुमच्या 7 थर लागणार. नक्कीच अजिबात कोणी हालत मिळत नाहीये. व्यवस्थित तुमचे लागतात तर बिंदास उभे राहा. बिंदास उभे राहा. मस्त. श्री साई गोविंदामध्ये खूप छान प्रयत्न आहे. अजिबात एकही गोविंदा चालत नाहीये. उभे राहावे. चला वेळ खूप छान. मस्त. सगळे नाव वाजवा. सगळे नाव वाजवा. खूप छान. श्री साई गोविंदामध्ये खूप छान. जरा बाजूला घ्या. थोडं बाजूला घ्या. बाजूला घ्या. लागलं नाही ना बेटा बोलायला. मान्यवर तर पाहत आहेत. खूप छान. अजिबात न डगमगता तुमचा गोविंदा एकावर एक असा चढत आहे. खूप छान. व्हेरी गुड. व्हेरी गुड. लाईट चालू करा. लाईट चालू राहून. व्हेरी गुड. मस्त. सगळ्यांनी टाळ्या सगळ्यांचं स्वागत करायचं आहे. खूप छान अशा प्रकारे 5 थर लावून व्यवस्थित तरी लावून व्यवस्थित उतरवले. आता पहिलं हे आकाश गुप्ता पूर्व गोविंद आहे. डायरेक्ट घरी आलो. पाऊस वगैरे होता नंतर, सो लेट पण झालं खूप. तर अशा प्रकारे आम्ही रणझुंजार मित्रमंडळांसोबत खूप मजा केली, एन्जॉय केलं. मी बघितले 8 थर त्याने लावले आणि महिला मंडळाने 6 थर लावले. खूप मस्त मजा आली आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये बरंच काय बघायला भेटलं. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये.